जपानमधली गोष्ट आहे, झेन गोष्ट आहे. तो सामुराई म्हणजे तलवारपटू आपल्याला ठाऊक आहे. तो उत्तम वाकबगार होता, निपुण होता आपल्या विद्येमध्ये, मार्शल आर्ट म्हणतो आपण त्याला. पण त्याला एक अधुरेपण जाणवत होतं. इतका उत्तम वाकबगार असून सुद्धा तो एका झेन गुरुकडे गेला. अरण्य होतं, नद्या नाले अशा ठिकाणी तो राहत होता. आणि हा आपला मित्र येऊन म्हणाला, मला तुमच्याकडे काही शिकायचं आहे म्हणून मी आलो आहे. ते गुरु म्हणाले की माझ्या येऊन कुठीत राहतो. तो राहू लागला तिकडे. त्याची अपेक्षा होती की रोज काहीतरी आपल्याला एखादं व्याख्यान असेल, प्रवचन असेल, काही सांगणं असेल. तर त्यांनी वाट पाहिली पण असं काहीच घडत नव्हतं. गुरुजी आपल्या आपल्या कामात होते, याच्याकडे बघतही नव्हते. आपल्याचं काही बोरी बिस्तर होतं ते घेऊन गेला गुरूंच्या कुटीमध्ये आणि म्हणाला की मी खूप अपेक्षेनं आलो होतो की मला इकडे काही शिकायला मिळेल म्हणून, पण माझा भ्रमनिरास झालेला आहे, हे सगळं थोतांड आहे. असं म्हणता म्हणता त्याचा क्रोध वाढत होता. गुरु त्याच्याकडे पाहत होते आणि त्यानं विचारलं की मला जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारायचा आहे. तर गुरु म्हणाले विचार ना प्रश्न. तर त्याने विचारलं स्वर्ग आणि नरकमध्ये काय फरक आहे सांगा बघू. हा प्रश्न ऐकता क्षणी गुरु इतक्या जोरात हसायला लागले की त्या सामुराईला संताप असह्य झाला. त्यांनी आपली तलवार काढली आणि आपल्या गुरुवर तो चाल करून गेला.